की अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याला पाठीशी घातलं जाणार नाही किंवा आम्ही त्या परिवाराच्या सोबत नाही आहोत. अंजली दमाने असं म्हणतायत की अजित पवार जे बारामतीमध्ये भाषणामध्ये बोलताना असं म्हणाले की मी काही त्या लग्नाला गेलो आणि माझ्या पाठीमागे लचाण लागलं. तर ते असं म्हणतात की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची काही भाषा आहे का किंवा त्यांचा आणि हगवणे परिवाराचा जो घरोबा दिसतोय ते सगळं काय दिसतं? नाही, मुळामध्ये मला अंजलीताईंना सांगायचं आहे की घरोबा दिसत नाही. अंजलीताईंना कदाचित माहिती नसेल, त्या कार्यक्रमाला जातात का नाही मला माहित नाही, परंतु अजित पवार हे कार्यकर्त्याच्या सुखादुःखामध्ये त्यांच्या निमंत्रणावरून त्यांच्याकडे जातात. आता त्या निमंत्रणातला लग्नातला फोटो जो मीडियावर दाखवण्यात आला, जरी अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी अजित पवार ही माणूस आहे की बाबा मी फक्त लग्नाला गेलो म्हणून त्या हगवणेनी जे काही कृत्य केले ते मी करायला सांगितलंय का? म्हणजे त्यांना एक भावना निर्माण झाली की याच्या पुढे कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या लग्नाला जायचं नाही. असं लचांड, लचांड हा शब्द मराठी शब्द आहे त्याचा, आणि अजितदादा ग्रामीण म्हणजे बारामतीतले आहे, ग्रामीण भागातला एक मराठी शब्द आहे की अशा ठिकाणी आपण कार्यकर्त्यांच्या मागणीवरून निमंत्रणावरून आपण त्यांच्या तिथं गेलो आणि त्यांनी चुकीचं केलेलं कृत्य हे मी सांगितलंय का, हे माझ्या मागं विनाकारण जे काही मीडियाने किंवा विरोधकांनी लावलं तर हे लचाण मागं का लावू, असा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता. ते बहुतेक अंजलीताईंना प्रॉपर ग्रामीण मराठी भाषा त्याच्यामुळे हे वाटलं असेल. बाकी अजितदादांनी तुम्हाला सांगते की काल कसपटेंना भेट देताना आधी मोबाईलवरून बोलले, त्याच्यामुळे अजितदादा त्या कसपटेंच्या तर सोन्यासारख्या पोरीचा जर बळी घेतला असेल तर त्याला म्हणायचं का, हो राजे तुम्ही बळी घेतला, तुम्हाला आम्ही शिक्षा देऊ, असं बोलणार आहेत का उपमुख्यमंत्री? तर गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे अंजलीताईंनी. असो, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, पण अजितदादा या बाबतीत अत्यंत म्हणजे ज्यांच्यावर ज्या टीका झाल्या विनाकारणच्या, ज्याच्याशी काही संबंध नव्हता, ते व्यथित झाले आणि त्यांनी त्यांच्या बारामतीच्या कार्यक्रमामध्ये की मी कुठेही आता कार्यक्रमाला गेलो, आता माझ्या ऑफिसच्या उद्घाटनाला आलते किंवा अजून कुणाच्या ह्याला जातात, मग कोण कुठला गुन्हा भविष्यात करणार आहेत हे समजणारे ना अजितदादांना कुठले राजकारणी आहेत. त्याच्यामुळे तसं होऊ नये आणि त्या गोष्टी त्यांच्या विनाकारण त्यांची बदनामी करण्यात आली म्हणून अशी लचांड आता नको, मग मी काय लग्नालाच जाणं आता सोडून देईल असे विचारही त्यांच्या मनात आले. हे त्यांचा सांगण्याचा रोख होता. आणि राहिला विषय की बाकीचा अंजलीताईंनी जो काही हगवण्यांची जी सून आहे वैष्णवी, तिच्या वडिलांना पाठपुरवठा करण्यासाठी ज्या मागण्या केल्या त्या पण त्यांच्या योग्यच होत्या, त्याच्याबद्दल कुणीच काही म्हणू शकत नाही. पण दादांबद्दलचं मत त्यांचं ते चुकीचं आहे. ते त्यांनी थोडंसं पुन्हा एकदा लचांड जर अर्थ घेतला किंवा कुठल्याही जाणकाराला विचारलं तर ते सांगू शकतात.